जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना केलाय सादर। चौकशी समितीच्या अहवालात 34,97,00,000 रुपयाच्या रकमेचा घोटाळा झाल्याचं समोर। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे। जिल्ह्यात 34,97,00,000 रुपयाच्या रकमेचा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या तपासात समोर आलं आहे। समितीच्या तपासात 26 कर्मचारी हे दोषी आढळले असून यामध्ये अंबड तालुक्यातील 15 तर घनसंगी तालुक्यातील 11 कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान या 34,97,00,000 रुपयापैकी आतापर्यंत एकूण 5,74,00,000 रुपयाची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जालन्याच्या अंबड आणि घनसंगी तालुक्यातील तहसीलदाराचे लॉगिंग पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी अतिवृष्टी आणि गारपीटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणाच्या चौकशीसाठी 8 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर समितीने आपला अहवाल आज जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे। या प्रकरणी चौकशी समितीने 79 कोटीची रक्कम अपेक्षित काढली होती। त्यापैकी 72 कोटी रुपयाची समितीने चौकशी केली असून 34,97,00,000 रुपयाची रक्कम अपहरित असल्याचं या चौकशीत निष्पन्न झाले असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। काय म्हणाले जालना जिल्हाधिकारी ते ऐकूयात। सर, मला काय सांगाल की अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अहवाल जो चौकशी समितीने आज सादर केलेला आहे, साधारण किती रक्कम ही अपहरित आढळलेली आहे, काय सांगा? समितीने तपासणी केल्यानंतर आपली मागच्या वेळेस अंतरिम अहवालमध्ये 56 कोटी रक्कम ही आक्षेपित काढली होती आणि त्याच्यानंतर काही तपासणी बाकी होती। पूर्ण तपासणी झाल्यानंतर आक्षेपित रक्कम ही 79 कोटी समितीने निश्चित केली। त्यापैकी 72 कोटी रकमेची पूर्ण तपासणी झाली, ज्यामध्ये ज्यांच्याकडे वैध कागदपत्र असतील, फेरफार झाले असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर दिलं गेलं असेल असे यादीमधून रक्कम कमी करून अपहरित रक्कम जी आहे ती 35 कोटी म्हणजे साधारणतः 34,97,00,000 म्हणजे 35 कोटीच्या जवळपास ही रक्कम अपहरित रक्कम म्हणून समितीने निश्चित केली आहे। आणि त्या पद्धतीनं जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यावरती ते समितीने दोषारोप तसे ठेवले आहेत। साधारण किती कर्मचारी दोषी आढळलेले आहेत आणि किती कोटींची वसुली आतापर्यंत झालेली आहे? रकमेची पाहणी केल्यानंतर सध्या प्राथमिक रक्कम सिग्निफिकंट अमाऊंट असणारे 26 आपल्याला कर्मचारी आढळत आहेत। त्याच्यामध्ये अंबड तालुक्यातील 15 आहेत आणि घनसावंगी तालुक्यातील 11 आणि या 35 कोटीपैकी आज रोजीपर्यंत 5,74,00,000 इतकी वसुली देखील त्याच्यामध्ये त्यांनी केलेली असा अहवाल त्याच्यामध्ये दिला आहे। जे दोषी आढळले त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि प्राथमिक दृष्ट्या आता अजून एक तपास बाकी आहे? महाराष्ट्र आपल्या सेवा ह्याच्यानुसार त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई आज त्यांना नोटिसेस जात आहेत। समिती जी होती ती त्यांची कार्डर कंट्रोलिंग अथॉरिटी नव्हती आणि त्यामुळे RDC आस्थापना या सेक्शन कडून त्या नोटिसेस आज निघत आहेत। 48 तासाचा त्यांना कालावधी शेवटचा देण्यात येतोय आणि 48 तासानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल।